मित्रांनो, मानाचा मैदान म्हणजे हिंद केसरी मैदान, जिथून सुरुवात होते पुसेगावचा मैदान. आणि त्या मैदानात आपले विठ्ठल ड्रायव्हर यांनी सर्जा आणि मथुर ही आज गाडी धावली. सो आपण दादांकडून जाणून घेऊया. नाना बोलतात त्यांना, मला मागे माहिती पडलं की त्यांना नाना म्हणतात, तर आपण नाना या नावानेच त्यांना अक्षरशः बोलूया. नाना, आज गाडी कशी तलावरून धावली, मथुर आणि सर्जा? चांगली गाडी पळाली. आणि या गटामध्ये कोणते कोणते टॉपचे पैरे होते तुम्हाला माहिती आहेत का? नाही, पैरे आपण चौकशी केली. मग हा नियोजन आता सध्या नाना, पैऱ्यांचं जे नियोजन आहे ते गुपित ठेवलं जातं, त्यामागचं कारण काय नाना? गाडी कुठे इकडे तिकडे टाकू नये म्हणून ती गुपित ठेवते. आणि हा नियोजन कधी झाला होता? कारण का आपण मागे सुद्धा मुलाखत घेतली निंबळकर सरांनी, तेव्हा आधी हो म्हटले होते, नंतर नाही म्हटलं होतं. त्याचं कारण हेच असणार. मग हे नियोजन किती महिन्यापूर्वी झालं होतं? 1 महिन्यापूर्वी, 2 महिने झाले. 2 महिन्यापूर्वी. आणि सर्जा आणि मथुर आज धावणार. आज दादांची उपस्थिती नाही, राहुल दादांची उपस्थिती, ते मला वाटतं कुठे कुठेतरी गेलेत तिथे. हा, तर नाना, आजच्या पुसेगावच्या मैदानाबद्दल तुम्ही काय बोला? या मैदानाबद्दल काय बोला? शिवागिरी महाराज कोणाला पळतील सांगू शकत नाही. नवीनच शिवागिरी महाराज नवीनच. आणि काय वाटतं आजच्या मैदानात मथुर आणि सर्जा मानकरी ठरेल का? शिवागिरी महाराजाची इच्छा असल्यावर ठरणार. आणि दादा, कसं वाटतं जेव्हा आपण ह्या बैलांना हकलतो आणि ती गाडी विजय प्राप्त होतो? आनंद. आणि नाना, तुमचं असं नाव आहे की बाहेर किती मार खाल्ला दादा, मी पुन्हा एकदा तो परत प्रश्न करेन की बकासूरच्या गाडीवर नाना कधी दिसाल तुम्ही? मालकांचं त्यांच्याकडनं काय उत्तर नाही तोपर्यंत नाही. आपलं त्या बैलावर काय झालं होतं नेमकं? कारण काय सांगा? काहीच नाही, काहीच नाही. कारण मी त्यांना घरी जाऊन विचारलं तरी कारण ही त्यांच्यापाशी बी काय नाही. तुमचं एवढं नाव आहे नाना की तुम्हाला कोणताही बैल भेटतो चालवायला. सो कुठलाही आतापर्यंत जसं बकासूर आणि तुम्ही जी जोडी फेमस होती, आता त्यानंतर कोणती आपल्याला दिसेल की जोडी? आता पुष्पापासून दुसरी जोडी कुठली तयार फेमस होणार दुसरी जोडी? नाना, आपल्या दावणीला बैल आता सर्जा सुंदर आहे. सुंदर. आणि याच्यानंतर काय खरेदीचा प्लॅन आहे का? आणि आता सुंदर आहे, सुंदर आणि सर्जाची गाडी कधी धावताना बघायला भेटेल का? हा, भेटेल. 1-2 आठवड्यात भेटेल. आणि आता सेमीसाठी काय धाकधूक आहे मनात? आता गट काढला तर सेमीच धाकधूक आपल्याला म्हणजे भीती वाटतच नाही. कोणी आले तर काय, ज्याच्या नशिबात आहे तो घेऊन जाणार. आणि तुम्ही आता जे बैल चालक आहेत, जे आता तुम्ही अनुभवी ड्रायव्हर आहेत म्हणून मी विचारतो, कारण का हे व्हिडिओ जे आहेत बैलगाडा प्रेमी इत्यादी सर्वजण बघत असतात, त्याच्यात बैल चालक सुद्धा असतात. तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्यायचं असेल, शिक्षण द्यायचं असेल, कशा पद्धतीने तुमचा अनुभव सांगाल त्यांना? म्हणजे कशा पद्धतीने आपण बैल हाकलला पाहिजे, काय करायला पाहिजे आपण? असं लक्ष देऊन कुठला ड्रायव्हर कसा असं लक्ष दादा, आता रुस्तम हिंद केसरीची तयारी कशी? तेव्हा कोणता बैल तुमच्या हाताखाली असेल? तसं नाही सांगू शकत. हा, तसं नाही सांगू. आपल्याकडे 2-3 बैल आहेत चांगले, अजून भरपूर मागं लागले गाडी. आमची नाना, मी ऐकून ती तुम्हीच सांगितलं होतं निंबाळकर सरांना, सर्जाची जेव्हा खरेदी होती तर कशी खरेदी झाली ती गौतम भैयाकडून? अशी बोलत त्यांनी पण केला पाहिजे, त्याच्यानंतर खरेदी झाली. विषय निघाला होता का गौतम भैया दादाकडून की आपल्याला बैल विकायचा आहे? दादा, तो पिरियड मला वाटतं तेव्हाच ते मैदानाबद्दल काय झालं होतं, तेव्हाच तो त्यांनी निर्णय घेतला होता, बरोबर आहे? त्याच्यानंतरच सर्जाची विक्रीसाठी त्यांनी मग तेव्हा सर्व कसं आहे ते माणूस बोलणार आहे, त्यामुळे मैदानातल्या माणसं हा. मग गौतम भैयाच्या विचारांबद्दल काय बोलाल? रोखोक म्हणजे जे असेल त्यांना नाही पटलं तर ते नाही त्याला प्राधान्य देत, ती नाही पटली थांबतच नाही मैदानात, निघूनच जाणार घराकडे. दादा, बघणार 1-2 गौतम भैयानी नवीन घेतलाय, तो कसा बैल आहे? चांगला बैल पळतो तो. कधी तुम्ही तुमच्या हाताखाली येणार की आता? येणार नक्की.
नक्की आता पण आहे माणिक. हा, आता पाहुण्याचाच बैल. हा दादांची तब्येत ठीक नाही, सो दादांची आता आपण रजा घेऊया आणि दादा नक्की सेमी सुद्धा काढेल. या परिस्थितीत सुद्धा तुम्ही ही कामगिरी करता, खूप मोलाची, आणि मालकासाठी आणि स्वतःच्या बैलांच्या साठी तुम्ही आज जिंकून येता, लाखो रुपयाच्या मन जिंकतात, त्याबद्दल धन्यवाद. हा, चालेल.